चाललं चाललं अजून 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 जम्पिंग जम्प करू आपण. चल कोण उंच उडी मार पाहूया. माझी उडी मोठी आहे. आता तू नाही बस झालं. जाय गड्या दीदी अशीच करते तू. जा मारणं उडी मारणं. ताली उच्ची गेली म्हणून आता लगे तू गेम मोडून टाकताय. असं नाही गड्या माई बी उच्ची गेली. आता मारून दाखव ना. नाही व साक्षी मला लय पडून राहिलं बिचारी. आई कसरी पाय कंबर पाय कशी दुखून राहिली. पाठ दुखून राहिली माली. खोटं नका बोलू. लगे एक उडी मारली नाही तर लगे दुखून राहिलं नाही. खात राहतं काही म्हणून का तशी. तू ना चीटर मला आलं ध्यानात आलं. तुला वाटलं तर उडी उंच गेली तर आता तुला काही उडी मारता नाही येऊन राहिली. माझी उडी आता उंची गेली म्हणून तू खेळून नेली आहे ना. नाही ना व थांब मारतो. तू तर लयच बिचारे भांडणच करत राहत रे. बस झालं आता नाही खेत मी. आई व आई कसं तरी होऊन राहिलं. आई मला लागू राहिलं व काहीतरी. मस्त आहे का रे पोरींनो. मस्त खेळून राहिले. आम्हाला तर ट्युशन क्लास काय बाई खेळायलाही भेटत नाही. ते पिंकी कधी ते काय मी ट्युशनला जावं लागते. हो पूनम दीदी आम्ही खेळतो. आम्हाला सुट्टी आहे. तुम्हाला ट्युशन आहे नाही. जा तुम्ही ट्युशनला. आम्ही घरी चालली व. थांब ना. आता बाई निधी आई कायच्यावर उडी मारली होती. तारा फरक भरला काय ना मला फरक काय ना भरला. काय ना भरला. आता बाई निधी तू काय तरी उडी मारली. त्याला फरक आहे. लाल रक्त लागलं. रक्तासारखंच आहे बाई ते. बापा कायच्यावर बसली होती तू. नाही हो कायच्यावरच नाही. पूनम दीदी काय झालं. काय ना भरला सांगू. चालू पूनम चल आज उशीर झाला बिचारे. ना भाऊ राहतच ना जाय. ओय पिंकी इकडे चल ना. भली कल्ला करू राहिली माझ्या येऊन आली नाही आता. चाल ना उशीर होईल ना. तो ऑटोवाला चालला गेला तर आपली पंचायत होईल ना. चल काय बिचारे सकाळपासून करून ठेवलं आणि वेळेवर मला उशीर झाला. आजही टीचर बोलतात आपल्याला पाय न. अव निधीची पिरियड आले निचे. काय पिंकी दीदी हे निधी कायच्यावर तरी बसली. हिच्या अंगाला सारं रक्त लागलं. काय माहित कुठे बसली ते. हे तिचा सगळा फराक भरला. पाय व पिंकी दीदी काय झालं तर. आई व पिंकी दीदी मला कुठे दुखून राहिलं बिचारे. कंबरे दुखून राहिलं. तुम्ही जम्पिंग जॅक खेळली हिच्या संग. उड्या मारूनच मला पोट दुखून राहिलं असेल. आई कसं तरी छून राहिलं बाई मला तर. व पिंकी दीदी खरंच मला फराक ओला झाला. भरला का काय ना. मला ओला लागून राहिलं पण काय ना भरला काय माहित. निधी बापा रे काय केलं. येडी आणि दे काय केलं ते. आता बाई निधीचा साऱ्या गावात हासात जा बाई. आता माय साऱ्या लेकरायला माहित झालं. बाई आणि दिली अक्कलच नाही बाई काही. हिच्या आईने हिला काहीच नाही सांगितलं का व पाळीविषयी. काय आहे किसन्या काय दात काढून राहिला. आणि का रे बबडा दादा तुला नाही समजत. मोठा आहेस ना तू. त्यांनी हसून राहिला. तुला समजत नाही काय आहे तिने काय केलं. नैसर्गिक आहे ना जे आहे ते सगळ्यालाच असते ना. तुम्ही पोरा म्हणून तुम्हाला नाही म्हणजे तुम्हाला यातली माहिती नाही पाहिजे का काही सिंपती पाहिजे की नाही मुलीविषयी. थांब बबडा दादा सगळ्याकुलच तुला नाव सांगतो. आणि का रे किसने तुला डॉक्टरच नाही काही जरा शाळा शिकून राहिला ना. आता 12वी नंतर बायोलॉजी विषणारच आहे ना. अळाण्याला हसलं तर चालेल पण शेत जाणारा सुशिक्षित आहेस ना तू. नाही तशी अक्कल तर अभ्यासातून तर शिक जरासा. दीदी थांब. पिंकी दीदी मला काय झालं व. काहीच नाही झालं तुले पिरियड आले. पाळी काहीच नसते होते ना. थोडं त्रास होते. आपलं पोट दुखते कंबर दुखते अंगावर ब्लडिंग जाते. त्यानं काहीच नसते होत. काही नाही झालं तुला. जा घरी तू तुझ्या आईला सांग आणि जा आराम कर. कावा निधे काऊन लढत आली घरी. नाही केलं तिकडे नाही. नाही ना माझी सारे पोट्टे भाजले. मला फरक बोला लागला काहीतरी. मला फरक आले. रक्तानी हाय म्हणतात. मला पोटेला दुखून राहिलं. आई बाई कंबर दुखून राहिली. काहीतरी झालं. काय झालं व. अहो आई पिंकी दीदी म्हणते मला पिरियड आले. मला लाल लागलं फरक आले. मला पोटे
दुखून राहिलं, कंबरी दुखून राहिली, मला पिडाले. तर मला सांगलं का नाही असं होते म्हणून? चाल लवकर, चाल मला दवाखान्यात घेऊन जाय. बघुटे बाबा, बाबा काय पिरियड आले, मला दवाखान्यात घेऊन चला. निधी बेटास का तू थांब ना, खल्ला नको ना. आपाजी घरात आहेत, बाबा घरात आहेत, ते शेजारचे काका येला त्यातले. तू बडबड नको मेटास का, थांब. यांनी दिली बाई अक्कलच नाही बाई जराशी. मायनं तर उलसक शिकवलं नाही. माझ्या साऱ्या गावात दवंडी पिटवत आली माय बाई. जरशी लाज नाही या गोष्टीची. सणाय मायनं शिकवलं नाही तर पोरीला काय कळणार आहे. त्या गावात दवंडी पिटवत आली ती पोरगी. काय लय मोठीपणाची गोष्ट आहे का साऱ्या गावात सांगायची? हा बाय बाई जाणो ते गावचं मामी येला काय म्हणतील ती पोरगी जाते आता अळलावत बापाजवळ. का बापाला सांगते का काय सांगा माय पाडी आली बाई. बरं मग तू काका संग जाय आणि दे बरं त्याचं तेवढं काम करू. हो राजू, कसं तेवढं झालं की कसं मग बरं राहील. मला सोपं जाते, कधी सुचत नाही येत. बोललो हेडा लागते तुम्हाला. काही घोर नाही काका, आपण उद्याच जाऊ, काही टेन्शन नाही. ते अर्ज दिला की झाला एक. बाबा, बाबा, का बाई काय झालं, काऊन लढून राहिली? बाबा मला पिरियड आले, पाडी आली. मला लय पोट दुखून राहिलं, कंबर दुखून राहिली, कसं तरी झालं मला मला. आम्हा फराक बी खराब झाला, मला दवाखान्यात न्या, मला पोट दुखून राहिलं. निधी म्याट चल अंदर, पागल डोक्याची अक्कलच पोट्टीले काही. थांब ना भाई, बाबा दवाखान्यात नेतात ना मला. आप्पाजी काय आहे हो? किती खेप खाता अशा हिशात 1000 खेप खाऊ नये. आणि कुठे बसून राहिली रे? तिकडल्या खोल्यात कोण नाही बसली तर ती मग झोप्यावर बसली तर स्वयंपाक खोलीत काय जातात मा खोलीत गेली हातबोट करेले जती तती साऱ्या घरात हात केलं बाई या पोरीनं निरा. काऊन आजी जीव दे ना मला. मला मग काही धकलं नाही, काल बी धकलं नाही काही. मला पोट दुखत जात जाय, कंबर दुखे, कसं होत जाय. तर आज तर धकून राहिलं, जीव दे ना, बसू दे ना मला. ती बसत नसतो का जेवायला? अव नेहमीच अलग असते असं या पाडीच्या दिवशीला अलग असते. तुला काही तो माय शिकवते की नाही, काही टाइम नाही तुला शिकवेले. पण मी सांगतो ना व आमच्या काळात असं आम्हाला गाईले हात ना लावू देत. एकाच इकडे बसा लागे 5 दिवस, तर 30 ताट ये जेलं ते खा लागे, मुकाट्यानं राहा लागे एका खोलीत. सारा घरभर ना हेंडा लागे. आणि माणसाई माय बाई घरातल्या माणसाला तसं कहू ना द्या लागे. आणि हे काय माय बाई कालपासून दवंडी लावली नी रा. पाळी आली माय पिरियड आले का दवंडी द्यायला लावता बापाले. असते का माय बाई डंग 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 नी रा. एका जागी बस, जती तती हातबोट करू नको. काही नसते आजी, कायचे काही नको सांगू. माईने सांगितलं काही नसते ते. ते काय नॅचरली आहे सगळं. सगळ्याच मुलांना, सगळ्याच बायांना पिरियड्स येतात. माणसाईला न सांगायचं काय झालं. माझ्या पप्पालाही माहिती आहे, पण माझे पप्पा बोलत होते त्याच्याविषयी. माझ्या मम्मीने सांगितलं पप्पाला माहिती, माझ्या मम्मीला पण येते, तुला पण येत होती ना ग आजी. मग त्यात काय असं नवीन आहे? तुला अशी वेगळी वागणूक का देऊन राहिली कालपासून? ते काय सर्वांनाच होते. आणि असंही नाही, माझ्या मम्मीने सांगितलं याच्यात चांगलं खाल्लं पाहिजे, कारण आपल्या अंगावर ब्लडिंग होते ना, तर आपण अशक्तपणा येते, तर मग चांगलं खाल्लं पाहिजे. म्हणून मला आता धकून तर मी आज जून राहिली. तू कोण मला टोकत राहत? आणि हे उलट चांगलं असते, आलंच पाहिजे. हा झालं मुकी रे. अशी भाषण देऊन राहिली जसं काही लस महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावर भाषण देऊन राहिली. चुप, तो मायन सांगलं ना तुला आता मोठ्यान राय आणि बाजार भरू नको असं. नाही तर उद्या शाळेला शिंद बसशीन साऱ्या शाळेला सांगत पोरायला सांगू नये. अशा ह्याच्यात खेळायला गेले जाऊन पोट्ट्या गिट्ट्या. पोरायला सांगू नये, पोरीला कोणाला सांगू नये. उकाड्यानं रा. आता उपर तो बाबाले तो आबाले माहिती झालं नाही पाहिजे. काय करा माय निरा साऱ्या घरात हात चालूच आहे. पण मी तर म्हणतो अर्ध्या गावाला माहित जा निधीची पाडी आली काय माय. आता हे पाय देवाच्या खोलीत जायचं नाही सांगून ठेवतो. ते स्वयंपाक खोलीत जायचं नाही, हातानं वाळून घेऊ नको. तू नाही दिन नाही तर मला बला जाय, मी दिन वाळून. बाबा खातात आबा खातात हातबोट करू नये. काही झालं बाई आजकाल तर काही राहिलंच नाही बाई. आमच्या काळात माय बाई 4 वाजता असं काचर सावली ना पुढे द्यायला लागे. आजी कुकडेही बोलते, आजीला काही कळतच नाही. काही नसते, सगळं नैसर्गिक असते. माझ्या मम्मीने सांगितलं मला, याच्यात काय वाईट थोडी आहे, काही चांगलंच आहे. आता माय बाई ओ पोट्टे निधे का व मेट डोक्याची तुला ते कपडा दिलता कपडा कोण काढला तो ती कोण घातला तो घरात. कपडा नाही वापरायचा. माझ्या मम्मी सांगितलं, माझी मम्मी पॅड वापरते ना, माझ्या मम्मीच्या याच्यातलाच पॅड दिलं मला. कपडा नाही वापरायचा म्हणून तो कपडा तिथं वाळू घालून दिला मी. आता माय बाई
माझ्या अंक होतो पॅड देतो माय ना तो कपडा तिकडे आले अडीकडे त्याला बावले की जाऊन टाक जो असं कसा बाल दाखवतो का हा दारात होऊ घातला तो मायला उशी अक्कल नाही तुला त्याच्यापेक्षा नाही तिकडे मागच्या अंगणात ते इन्नावर टाका लागत होता आणि त्याच्यावर एखादा कपडा टाका लागत होता असा दोन दाराच्या पुढे वळू घातला साऱ्या गावाला दाखवा लागते का ते हा आणि कोण सांगलं तो मायला शिक नाही एवढ्याले पॅड आता महागाची पॅड आता वाया घाते का तुझी माय हा कुठे जायचं असलं काहीच असलं ताबकती वापरावते एवढे मागाचे घरी क्लास घ्या तो मायले म्हणतो तिली नाही कळत आणि पुरी बी तेच शिकून राहिली कपडाच घेत जाय हा किती खर्च होते थोडे पॅड लागतात का 5 दिवस हा कपडा आहे आपला धुतला एका इकडे वळू घाला दुसऱ्या दिवस घ्या अगं आजी माझी मम्मी म्हणते त्या कपड्यात इन्फेक्शन होत असते त्याच्यात जंतू तयार होतात बॅक्टेरिया होतात तर मग इन्फेक्शन होते ना आणि तसे ना या पाडीच्या दिवसात म्हणजे पिरियड्स मध्ये जास्त सेन्सिटिव्हिटी वाढते मग लवकर इन्फेक्शन होत असते म्हणून कपडा वापरायचा पॅड वापरायचे तर माझ्या मम्मीला ना पॅड मला हो तू मायला शिकेल आणि तू त्याच्यापेक्षा शिकेल आम्हाला कोणती इन्फेक्शन झाले हा मी लहानपणापासून शेवट लोक कपडा वापरला कोणती इन्फेक्शन झाले आम्हाला हा तुला तो माय होतात फुकटचा खर्च चल मी तो आजवळ घेऊन देतो तू घरी जाय हा मग मी इकडे जातो अरे यार तिथे ते काकाजी उभे आहेत असं दे अतिच आहे आता यायच्या देखता मी का ते मेडिकल वाल्याला पॅड मागू का काय म्हणतीन ते हो पप्पा पॅड घेऊन दे सांगतो त्याच्यासोबत चॉकलेट पण घेऊन दे जा तसं बोलले आरामशे पण नाव नसतात घेत एकदम अरे काय मंगेश चालतं ना काही घ्यायला यायला वाटते घ्यायले नाही आलो हे पोरीले चॉकलेट घेऊन देऊन राहिलो जाऊ नका का हो बस 12-1 वाजता चालू हो हो माय बाई सांग मंगेश तू आला का मेडिकल मध्ये सांग मला माहिती तू येऊन राहिला म्हणून मग दारातून तर गेला तुला सांगले असते माझ्या डोक्याच्या गोळ्या अरे हो काकू मला काम होतं डोकं राहिलं का हो आता ह्या वातावरणाच्या ना तू काय आला बाबा नाही बाई निधी का वा तापगी पाला का बिमार आहे का नाही काकू ते मला ना चुप म्हणून चुप कल्ला करू चुपस काकू ते बरं झालं तुम्ही आल्या मला समजूनच नव्हतं राहिलं मागा एक तर माणसं येतात ती ओळखीची उभी ते काकू ते बायाचं असते ते द्यावे निधीले घेऊन ओ माय आता बायाचं काय बाबा बायाचं तर टिकेच ते बांगड्या असतात हा फेस पावडर असतात अजून कोणते कोणते प्रकार असतात मेकअपचे क्रीम काय पिंकीले पाहिजे काय काय म्हणे ते काय घातलं तू माय ना काय पाहिजे बाय बायाचं तर बापा गिनती सरत नाही सामायनाची काय पाहिजे नाही काकू ते महिन्यावारी वापरतात ना बाया ते द्या बरं ती निधीले काम आहे आता ते पिजोडचं सरलं म्हणे असं माय बाई पॅड काकू आरामशीर बोला ना तुम्ही तर काही एकदमच माणसं आहेत ना ती उभी माय बाई मग त्यात काय झालं माणसं आहेत कोणत्या माणसाच्या घरच्या बहिणीले बायकोले मायले पुरीले पाळी येत नाही का दर महिन्याले आणि तू एवढा सुशिक्षितपणा दाखवून राहिला पण अर्धवटच दाखवला मेडिकल मध्ये आलं खरी पोरीले पॅड घेऊन द्यायले पण तुला मेडिकल नेले मागायची शरम लागू राहिली तेवढाही कॉन्फिडन्स तोल्यात नाही मग हा कोणता सुशिक्षितपणा रे हा ते का कोणता का गुन्हा आहे का काही वाईट गोष्ट आहे चांगला आहे उलट हा जाय मेडिकल वाल्याला जरा तोंड घेऊन सांग लय कोणी आहेत त्याच्या बिस्पर कंपनी दे म्हणा एक्स्ट्रा लाज म्हण ऐक मीच मागतो भाऊ पॅड दे जा मला आपण कितीही सुशिक्षित झालो म्हटलं आणि किती शिकलो म्हटलं तर म्हटल्यानं होत नसते अजूनही आपल्या समाजात मासिक पाळीविषयी पिरियड विषयी एवढे गैरसमज आहेत आणि एवढे कुचकुचू आहे की कधी शरम लागते हा माणसाला सांगा का घरातल्या पोराईले त्याच्याविषयी काहीच माहिती देत नाही आपल्या मायाच चुकते हा मारी चुकलं मॅबेमा पोराले काहीच नाहीये त्याविषयी जनजागृती केली जनजागृती सोडा आपण आपली जागृती नाही करून राहिलो हा पोराईले काऊन आपण याविषयी माहिती देत नाही त्याला गरज नाही त्याला गरज नाही बरोबर आहे पण त्याच्या बहिणीले त्रास होते दर महिन्याले त्या बायकोले भविष्यात त्रास होणार आहे दर महिन्याले त्याच्या आईले घरात त्रास होते दर महिन्याले ही माहिती पोराले पाहिजे नाही घरातल्या माणसे पाहिजे नाही मग तू भविष्यात बायकोची काळजी घेईल सा हा आपण म्हणतो पोराईले माहित नका करू घरात माणसाला माहित नका करू पोरीची पायरी तिच्या बापाला माहित नका करू काऊन वाईट आहे ते चांगलं आहे ना ते हा
पाहिजे तर मग सांगा बरं मला ते, ज्या पोरीची पाळी येत नाही, ज्या पोरीला काही पीठमध्ये त्रास असते, तशा पोरीसोबत कोणी लग्न करते, तिचे संबंध होतात. हा, अजून हा अडाणीपणा आपल्या समाजात आहे, नाही म्हणू नका, आहेच. तरी बी आपण पोरायले त्याच्याविषयी जागृती करत नाही, त्याच्याविषयी ते सांगत नाही. काऊन? म्हणा आपण अडाणी हा आणि सुशिक्षित म्हणसान तर पोरीला जेवढी माहिती देता ना तेवढीच पोरायले बी द्या. कारण पोरी ज्या त्रासातून दर महिन्याला जातात त्याची जर तरी जाणीव या पोरायले असली पाहिजे, म्हणजे ती तिची काळजी घेतील. आपली तर परिस्थिती ही आहे की अजून माणसं मेडिकलमध्ये जाऊन पॅड मागायला शरम लागते त्याला. अजूनही ते बायकाईला पॅड आणून देत नाही. बायको जाते पाडी आली की बिचारी त्रासात घेऊन येते. हा कोणता सुशिक्षित झाला तुमचा? चुकलं? कमेंटमध्ये सांगा, बरोबर असेल ते बी कमेंटमध्ये सांगा. बरोबर असेल तुम्हाला जर वाटत असेल व्हिडिओ बरोबर आहे आणि शाबे चांगलं सांगून राहिल्या तर भरभरून शेअर करा. कारण विषय नाजूक आहे पण तो छेडावाच लागणार. त्याच्याविषयी जनजागृती व्हायलाच पाहिजे. जेवढी आम्ही पोरीला माहिती देतो तेवढ्याच पटीनं पोरांना सुद्धा त्याविषयी माहिती असली पाहिजे. हा, अभ्यासन भेटते पण अजूनही आपल्या शाळेत शिक्षणात टीचर लोक म्हणा कोणी म्हणा या विषयावर जास्त सविस्तर बोलत नाहीत. कारण त्यांची त्यांच्या मनातच कुचंबना चालू असते.